बघा काही गोष्टी काय असतात की आपण ह्या समजून घेतल्या पाहिजे की एक सायंटिफिक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजेत या दृष्टीने तयार केलेलं त्रिभाषा सूत्र आहे. आणि मग त्रिभाषा सूत्र तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये सर्वात जास्त भाषा शिकण्याची रिसेप्टिव्हिटी कधी असते या संदर्भातला रिसर्च करून त्या कालावधीमध्ये जर त्यांना भाषा शिकवल्या तर त्या अधिकच्या भाषा शिकू शकतात. अशा प्रकारचा मुद्दा त्यात समोर आलेला आहे. हा काही आमच्याकरता प्रेस्टिज इश्यू नाही. आम्ही एका मिनिटात सांगितलं की कुठली भाषा शिका, हिंदी शिकली पाहिजे असं नाही. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, सक्ती नाहीच आहे, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा विरोध हिंदीला आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तुमचा इंग्रजीला विरोध नाही आहे. यांच्यातल्या एकाने तरी इंग्रजीला विरोध केला का सांगा? एकाने तरी केला का? नाही केला. इंग्रजीला विरोध नाही आहे, हिंदीला विरोध आहे, भारतीय भाषेला विरोध आहे. हा विरोधाभास आहे. हा आमचं म्हणणं काय, मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन आली तर पहिले मराठी राहील. मराठीच्या पुढे कुठली भाषा नाही. आमच्याकरता मराठी आमची मायबोली आहे, मराठीच पहिले, सक्तीची मराठीच. पण त्याच वेळी जर आमच्या मुलांना 3 भाषा शिकायच्या आहेत आणि 3 भाषा शिकलं नाही तर नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे क्रेडिट मिळणार आहे. त्याला जर ते क्रेडिट मिळाले नाही, उद्या ज्यावेळेस तो IITला जाईल, एम्सला जाईल, इंजिनिअरिंगला जाईल, मेडिकलला जाईल, त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील. आणि ते क्रेडिट कमी झाल्यामुळे चांगले पर्सेंटेज घेऊन किंवा CET पासमध्ये चांगले मार्क घेऊ नये, क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्ती असल्यामुळे, उदाहरणादाखल सांगतो, एखादा मुलगा हा समजा गुजराती मीडियममध्ये शिकतोय तर त्याला गुजराती मीडियममुळे गुजराती आहे आणि हिंदी आणि इंग्रजी तो शिकतोय की मराठी आणि इंग्रजी, मराठी कंपल्सरी आहे, मराठी तो शिकतोच आहे, इंग्रजी शिकतोय, त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक क्रेडिट मिळतात. आणि माझा मराठी मुलगा याला क्रेडिट मिळत नाहीये. त्याच्यामुळे उद्याला तो जेव्हा ऍडमिशनला जाईल त्यावेळेस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्याचं क्रेडिट जर कमी असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळाली नाही, ठीक आहे, तुम्ही राज्यातलं ऍडमिशन तुम्ही ठरवाल, पण नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्या ऍडमिशन या जर CETने होत असतील आणि त्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जर तयार झालेली असेल आणि त्याचा उपयोग करायचा असेल, आम्ही कोणाचं नुकसान करतोय? आमच्या मराठी मुलांचं करतोय ना. त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे. म्हणूनच आपण जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेस वस्तुस्थिती समजून घ्यायची, त्यावेळेस आपण कमिटी तयार करायची, कमिटीचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करायचा आणि आपण विरोधी पक्षात गेल्याबरोबर भूमिका बदलायची.